सर्वांना नमस्कार. कालपासून बरेच जणांचे कॉल आले आहेत, बरेच जणांचे मेसेज येत आहेत की कालच जो फेब्रुवारी महिन्यात 2026ची सीटेट परीक्षा झाली होती, या परीक्षेचा निकाल आला आहे आणि या परीक्षेत आपल्या अकॅडमीचं जे वर्चस्व आहे, जो बालेकिल्ला आहे, तो अबाधित आहे. सांगताना आनंद होतो आहे की 2021मध्ये सुरू केलेला हा प्रवास कोविडच्या काळात गोरगरिबांसाठी मोफत एक ट्रायपॉड मोबाईल आणि अत्यंत गुगल मीटच्या किंवा झूमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांना आपण स्वतः न झालेल्या गोष्टीचं शल्य मनात ठेवून कष्टकऱ्यांचे, राबणाऱ्यांचे, गरिबांचे मुलं भविष्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत अगदी हालाकीचे जीवन जगणाऱ्या मुलांना शिक्षणाचे धडे देतील, या दृष्टीने सुरू केलेला हा प्रवास इथपर्यंत पोचलेला आहे की जी दिल्ली CBSEकडनं होणारी जी परीक्षा आहे, या परीक्षेत महाराष्ट्राचा जो रेशो बघितला तर यावर्षी आपले 7-8+ अजून रिझल्ट येणं बाकी आहे. निश्चित लागलेला जो 25% निकाल आहे, यात आपल्यासाठी गौरवास्पद आहे. कारण टक्केवारी जर बघितली 2013ला ही 0.0 समथिंगमध्ये होता पहिला निकाल CTTचा. यावर्षी हा 25% आला आहे. याचं कारण पण आहे की कार्यरत शिक्षकांना जी शासनाकडनं केंद्राच्या रूलनुसार जी काही CTT आणि TET परीक्षा कंपल्शन त्यांना झालेलं आहे, यात प्रचंड उमेदवारांनी फॉर्म भरलेत. यावर्षी पूर्ण भारतातून 26 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि या परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2चा जर आकडा बघितला तर तो तुमच्यापर्यंत मी पोचवला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं एवढंच की मी कुठलाही प्रोफेशनल किंवा एक व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन करताना कधी बघितलं नाही. जे काही करतो आहे ते प्रत्येकाला मिळावं आणि प्रत्येकाचा जो मला अभिप्राय येत आहे, त्या अभिक्रियेतून जो काही अभिप्राय येतो आहे, त्या अभिप्रायातून निश्चित प्रत्येकाच्या मनातून माझ्या मनात की एक समाधान आहे की मी प्रत्येकापर्यंत पोचलो आहे. कुठल्याही जाहिरातीचं माध्यम नाही, माझ्याकडे कुठलीही टीम नाही, कुठली फॅकल्टी नाही, फक्त स्पर्धा परीक्षेचा अनुभव आणि लढून राहण्याची हिंमत ही प्रत्येकाला पर्यंत मला पोचण्याची, किंवा आजही ज्या गृहिणी, ज्या भगिनी आपल्या संसाराचा गाडा संकटात हाकताना, चालवताना 35-36 वर्षी ज्या कधी परीक्षा पास झाल्या नाहीत त्या आत्तासुद्धा होत आहेत आणि त्यांचे अभिप्राय बघून मलासुद्धा मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी मलासुद्धा वाटत आहेत. निश्चित येणाऱ्या काळामध्ये हा संख्या खूप वाढवावी, लोकांपर्यंत मला जाता यावं, तुम्हाला सर्वांना मला पोचवता यावं, याची जबाबदारी तुम्ही घेऊन तळागाळातील महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा अबाधित राहून गोरगरिबांच्या मुलांना हे शिक्षणाचे धडे दिले गेले पाहिजे, मिळाले पाहिजे, एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न असेल की आपण जो काही आपला मार्ग चालू आहे तो निश्चित आनंदाचा. कालचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. आतापर्यंत अनेक रिझल्ट आले, पण कालचा रिझल्ट माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा होता आणि आनंदात मी अजून कार्यरत राहील, अजून पेटत राहील, अजून ज्वलंत राहील. येणाऱ्या काळामध्ये हा रेशो अजून वाढत राहील. प्रत्येकाच्या मनावर एक समाधान असेल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या मनात आनंद असेल, एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. तुम्हीसुद्धा तळागाळातील सर्व येणाऱ्या काळामध्ये पिढी घडवण्याचं कार्य घेऊन जेही येतील त्या गोष्टींसाठी त्यांनासुद्धा सक्षम करा, माझ्यापर्यंत पोचवा, त्यांना तुम्हीसुद्धा मदत करा. निश्चित संकटा येत राहतील, त्यांना पेलावं लागेल, ते सोडून देऊन चालणार नाहीत. त्याच्यामागे आपण जर थांबलो तर आपल्याला थांबावं लागेल. म्हणून संकट येत राहतील, लढत राहू, काम करत आलं आहे, आपण काम करत राहू, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेत सर्वांनी जोमाने कामाला लागून येणाऱ्या काळातसुद्धा आपण चांगला निकाल आपला द्यावा,
ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रातील कमी शुल्कात जास्त निकाल देणाऱ्या अकॅडमीमध्ये म्हणजेच भांबरेज अकॅडमीमध्ये आपल्या रेकॉर्डेड बॅच असतील की येणारी फास्ट ट्रॅक बॅच असेल याचा प्रवेश घेऊन निश्चित तयारी करा. तुम्हाला निश्चित शब्द देतो की पात्र करण्याची हमी माझी असेल, फक्त तयारी करण्याची हमी तुम्ही द्यावी, एवढंच माझं तुम्हाला सांगणं असेल. धन्यवाद.